हे जे घडलेला वारकरी संप्रदाय महाराज, या दोघांची खरी इमारत जर कोणाच्या समाधीवर उभी असेल तर विठ्ठल पंत आणि रुक्मिणी आईसाहेबांच्या समाधीवर उभा राहिलेला वारकरी संप्रदाय. कारण या वारकरी संप्रदायाकरता जर त्यांनी स्वतःच्या देहाचं बलिदान केलं नसतं तर तुफान काका आईसाहेब आपल्याला कधीही डोळ्यात दिसले नसते. महाराज एवढा चांगदेव 65 अमृतानुभव हा महाराज सुलभ हरिपाठ काय नाही दिलं आपल्याकरता, काय नाही दिलं माऊलीनं. महाराज माऊली इंद्रायणीवर गेले का माऊलीला म्हणावं, ज्ञाना तुझ्या स्पर्शानं इंद्रायणी बाटली. ज्या ज्ञानोबरायाच्या स्पर्शानं महाराज स्त्रीचा पुरुष व्हावा, ज्या ज्ञानोबरायाच्या स्पर्शानं मेला माणूस जिता व्हावा, ज्या ज्ञानोबरायाच्या स्पर्शानं निरबुद्ध असलेला रेडा बोलावा, त्या ज्ञानोबरायाच्या स्पर्शानं खरं महाराज इंद्रायणी वाटली असती का? पण समाज एवढा त्रास देत होता महाराज, पण कधीच कोणाकडे घराणा केलं नाही. एक दिवसाला घडलेला प्रसंग आहे. टाकी प्रकरण का घडलं महाराज? रोजचा त्रास व्हायचा आणि रोजच्या त्रासाला ज्ञानोबराय कंटाळले, सिद्धपीठावर आले आणि टाकी लावून घेतली महाराज. टाकी लावून घेतली आणि कोणीतरी योगी त्याचं प्राणाचं व्यथन करतोय, प्राण काढण्याचा प्रयत्न, रौद्ररूप धारण केलं, निसर्ग बदलला, वारे होऊ लागले, लख वीजा कडकडायला लागल्या आणि मुक्ताबाई योग माया ब्रह्मचित कला असणाऱ्या मुक्ताबाई महाराज नदीवर धुणं धुवायचं काम करत होत्या. महाराज समजलं या प्रकृतीनं रौद्ररूप धारण केलं, काहीतरी विपरीत घडणार आहे महाराज, काहीतरी विपरीत घडणार आहे. म्हणून महाराज ते धुण्याचं जे टोपलं होतं महाराज ते इंद्रायणी फेकून दिलं आणि सिद्धबेटाकडे गेल्या आणि निवृत्ती दादा त्या सिद्धबेटावर बसलेल्या तुळशीच्या वृंदावनाला पाठ टेकून बसलेले आहेत निवृत्तीनाथ महाराज. आणि त्या निवृत्तीनाथ महाराज पाठ टेकून बसलेले आहेत आणि मुक्ताबाईला म्हणतात, मुक्ते संपलं आयुष्य सगळं, ज्ञानोबराय जाणार, आता आपलं काहीच खरं नाही, आता ज्ञानोबराय गेले ना सर्व लुटणार, मुक्ता आपलं सर्वस्व हरवलं, आपलं सर्वस्व संपलं. ज्यावेळेस हे ऐकलं ना महाराज त्यावेळेस त्या 5 वर्षाच्या असणाऱ्या मुक्ताबाईनं ज्ञानोबराय योगी आहेत महाराज. कारण टाकी प्रकरणामध्ये महाराज प्रमाण आहे, योगी पावन साधे अपराध